नमस्कार मित्रांनो आता 60 वर्षावरील नागरिकांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना। या योजनेअंतर्गत आता जे 60 वर्षावरील नागरिक आहे तर अशा नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत लाभ कसा दिला जाणार आहे, कोणते लाभार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत, याची पात्रता काय आहे, तसेच मित्रांनो आपल्याला अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सर्व धर्मीयांमधील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा घडवली जाणार आहे। तसेच आता भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील एकूण 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर देशातील मोठ्या तीर्थयात्रांमुळे ज्येष्ठांना मनशांती आणि आध्यात्मिक पातळीवर गाठणे सुखकर होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे। म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीला एकदाच याचा लाभ जो आहे तर हा दिला जाणार आहे। तसेच मित्रांनो, आता प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा ही प्रति व्यक्ती 30,000 रुपये देण्यात येणार आहे। यामध्ये आता प्रत्येक व्यक्तीला 30,000 रुपये दिले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राचा रहिवासी असण्याबरोबरच आता कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे तर हे 2,50,000 असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे लाभ। म्हणजे आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर हे 2.5 लाखांच्या आत आहे तर अशा व्यक्तींना याचा लाभ दिला जाणार आहे। आणि त्याच्याचबरोबर आता जो नागरिक आहे ज्याला लाभ घ्यायचा आहे तर हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। तर आपल्याला या योजनेमध्ये जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला हा अर्ज जो आहे तर हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तसेच मित्रांनो, आता प्रवाशांची निवड ही जिल्हा स्तरावर करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे। तर म्हणजे मित्रांनो, आता जी प्रवाशांची निवड केली जाणार आहे तर याच्यासाठी आता एक जिल्हा स्तरावर एक समिती गठीत केली जाणार आहे आणि त्या समितीद्वारे प्रवाशांची जी निवड आहे तर यामध्ये केली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, 75 वर्षावरील अर्जदाराला त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला व त्यांच्या सोबत नेण्यास परवानगी ही दिली जाणार आहे। जे 75 वर्षावरील नागरिक आहे तर अशा नागरिकांना आता त्यांच्या संग कोणीतरी त्यांचा साथीदार किंवा सहाय्यक आपण या ठिकाणी ने-आण करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।